पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 80वा वर्धापन दिवस व पुरस्कार सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न। थापड देण्याची भाषा करण्यापेक्षा मुंबई शांत ठेवा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले। यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची देखील उपस्थिती। अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, राज्यपाल CP राधाकृष्णन। सोसायटीने स्वायत्त विद्यापीठ होण्याचा प्रस्ताव सादर करावा। अनुसूचित जातीतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आता गुणवत्तेवर प्रवेश तसेच नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा व आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, असे आवाहन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज येथे केले। यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेचे 2 माजी विद्यार्थी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 व्यक्तींना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले। मराठी आमची मातृभाषा आहे, आम्ही सर्व मराठी आहोत। मातृभाषेचा दुराग्रह करताना परप्रांतीयांना थापड मारण्याची भाषा योग्य नाही। थापडला थापडनी उत्तर मिळते, मात्र वाद कोणी करू नये। मुंबई शांत ठेवावी, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। मुंबईची प्रतिमा कोणी खराब करू नये। राज्य सरकार प्रगती करीत पुढे चालले आहे, तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी प्रगती करीत आहे। महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे देशभरात काम वाढत आहे, असे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले म्हणाले।